लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम मशीन विरोधात 9 एप्रिलला जेल भरो आंदोलन। जेल भरो आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वामन मेश्राम यांचं जाहीर आवाहन। बातमी आहे लातूर येथून। लातूर शहरात गंजगोलाई येथे शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या पाठीमागे गंजगोलाई येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या यासाठी जिल्हास्तरीय महाप्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेस भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडे ओबीसी वर्ग, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सर्व विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला। या सभेचे उद्घाटक महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट अण्णाराव पाटील हे होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बामसेफ राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही जाधव, चंद्रसेन लहाडे, बालाजी कांबळे, दीपक इंगळे, एजाजभाई तांबोळी, रुपेश शामराव शेळके, बसवंताप्पा उभाळे, मोहन माने, आनंद वैरागी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लातूरला जो कार्यक्रम होत आहे त्यात मला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि येणाऱ्या 9 एप्रिल 2025 ईव्हीएम मशीनच्या विरोधात देशव्यापी जेल भरो आंदोलन आणि 1 जुलै भारत बंद तयारी अंतर्गत हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यात सर्व नागरिकांना माहिती व्हावी, जनजागृती प्रचार प्रसार व्हावा यासाठी आजचा हा कार्यक्रम चांगला योग लातूरला मिळाला। आपलं वेळात वेळ अमूल्य वेळ वामन मेश्राम यांनी लातूरला दिला, त्यांचे मी लाख लाख आभार मानतो। ज्यांच्याकडे अमाप काळा पैसा आहे ते हॅकरला खरेदी करून ईव्हीएम हॅक करून ते स्वतः निवडून येतात असे म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचे नाव घेऊन या तिघांनी लोकशाहीचा गळा घोटून हे निवडून आलेले आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुद्धा जगाला सांगितले की आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेतो। देशातील सर्व पक्ष संघटना यांनी अनेक आंदोलन करून सुद्धा ईव्हीएम मशीन बंद होत नाही। ज्या ईव्हीएमचा लोकसभा किंवा घटनेत नोंद नसून सुद्धा बेकायदेशीर वापरली जाते, यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आपल्या भाषणामध्ये सखोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सर्वांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाजभाई तांबोळी यांनी केले तर बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर यांनी या कार्यक्रमाचे आभार मानून समारोप केला। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन रितेश गिलचे, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.